वाह! बाहेरून इतकी क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट अशी आणि क्रंच के तो क्या कहने. ही आहे मूग डाळ भजी. झटपट आणि इतकी चविष्ट आणि क्रिस्पी कुरकुरीत कशी बनवायची चला बघूयात. तर अशी चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत अशी मूग डाळ भजी बनवण्यासाठी 1 कप मूग डाळ आणि अर्धा कप त्याच्यामध्ये आपण टाकायचे चण्याची डाळ. अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्यामध्ये आणि हे पाणीसुद्धा धुतलेलं वाया नाही घालवायचं आहे. कुंड्यांमध्ये आपण झाडांना टाकायचं आणि मस्तपैकी हे बुडतं ठेवायचं. म्हणजे ह्या दोन्ही डाळी बुडत्या राहतील इतकं पाणी यात ठेवायचं आणि 2 ते 3 तासांसाठी याला भिजू द्यायचं. भिजल्या की ह्या डाळी अगदी सॉफ्ट होतात. म्हणजे अगदी नखानेही तोडता येतील इतक्या सॉफ्ट. की या छान भिजलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मिरची, आलं, कढीपत्ता, ओवा आणि हिंग आणि पाणी जास्त न घेता अगदी जाडसर घट्ट अशी ही छान दळून घ्यायची आहे. सगळी डाळ अशी छान कोर्सली ग्राइंड करून झाली की त्यामध्ये थोडंसं मीठ चवीसाठी, हिंग जर आधी टाकलं नसेल तर आता टाकायचं आणि चिरलेली कोथिंबीर छान फेटून घ्यायचं 1-2-3 मिनटासाठी. हलकं होतं छान पीठ आणि मग काय गरमागरम तेलामध्ये याच्या भज्या काढायला सुरुवात करायच्या. तुम्ही अशा चमचेने टाका, हाताने टाका, कशाही टाका, पण अशा पसरवून टाकायच्या जेणेकरून ह्या बाहेरून अशा छान क्रिस्पी कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी स्पॉन्जी सॉफ्ट होतात. गॅस जो आहे हा लो टू मीडियमपर्यंत ठेवायचा आहे आणि छानपैकी याला गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. इतक्या अप्रतिम होतात. किती झटपट होणारी रेसिपी आहे ना. अगदी आपल्याला हवं तेव्हा करून खाता येण्यासारखी. पावसाबरोबर तर ह्याची मजा काही वेगळीच आहे. पण चहा आणि मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा आणि ह्या भज्या काय ऑसम कॉम्बिनेशन आहे. तर अशा मस्त क्रिस्पी कुरकुरीत अशा या भज्या छानपैकी तळून घ्यायच्या आणि मग काय आपण टिफिनवरती म्हणा, जेवणासोबत म्हणा, नाश्त्यासाठी म्हणा, चहासोबत म्हणा, तुम्ही कधीही करून खा आणि जस्ट एन्जॉय इट. इतक्या छान क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि त्यासाठीच यामध्ये चण्याची डाळ घातलेली आहे. टेस्ट इतकी अमेझिंग लागते त्यामुळे आणि अप्रतिम अशी ही डिश तुम्हाला हवी तेव्हा करून खाता येण्यासारखी. किती छान झाल्या आहेत ना, बघा काय मस्त छान कलर आला आहे आणि याचा क्रिस्प बघाल तर इतकी छान. वाव! अगदी सॉफ्ट आणि क्रिस्पी आणि क्रंच तर अमेझिंग. मग काय करून बघणार ना ह्या पद्धतीतली मूगडाळ भजी नक्की करा आणि मला नक्की कळवा की तुमची ही मूगडाळ भजी कशी झाली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसहित. तोपर्यंत नमस्कार, बाय.